कचऱ्याला आपण टाकाऊ समजून फेकून देतो, पण त्याच गंजलेल्या भंगारातून आणि लोखंडी तुकड्यातून कोणीतरी हुबेहूब संपूर्ण जग उभं केलंय यावर तुमचा विश्वास बसेल का? आम्ही तुम्हाला घेऊन आलोय पुण्याच्या पिंपळे सौदागरमधील एका अद्भुत आणि रहस्यमय विश्वात, ज्याचं नाव आहे राजमाता जिजाऊ वर्ल्ड टूर पार्क. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने साकारलेला हा वेस्ट वंडरचा एक अप्रतिम आणि अंगावर काटा आणणारा चमत्कार आहे. या पार्कमध्ये फिरताना कलाकारांच्या अद्भुत कौशल्याची प्रचिती येते, जिथे पॅरिसचा आयफेल टॉवर, दुबईची गगनचुंबी बुर्ज खलिफा, इजिप्तचे रहस्यमय पिरॅमिड्स, रोमचे ऐतिहासिक कोलोसियम आणि अगदी आपल्या भारताची शान असलेला ताजमहल व कर्नाटकातील प्रसिद्ध हम्पीचा दगडी रथ केवळ टनभर ऑटोमोबाईल स्क्रॅपमधून हुबेहूब उभे केलेले दिसतात. 60 रुपयांच्या बजेट फ्रेंडली तिकिटामध्ये कोणत्याही विजा किंवा पासपोर्टशिवाय संपूर्ण जगाची सफर करणारा हा पार्क आहे. संध्याकाळच्या 6 नंतर हा पार्क एका वेगळ्या जादुई रूपात समोर येतो. जेव्हा रंगीबेरंगी रोषणाई चालू होते तेव्हा हा संपूर्ण नजारा एखाद्या स्वर्गासारखा भासतो, जो फोटोग्राफी आणि रील्स बनवण्यासाठी अतिशय उत्तम आहे. या पार्कची सर्वात मोठी खासियत म्हणजे प्रत्येक वास्तूच्या खाली वापरण्यात आलेल्या साहित्याची सविस्तर माहिती देणारे फलक लावण्यात आले आहेत, जेणेकरून पर्यटकांना आणि विशेषतः लहान मुलांना रिसायकलिंगचे महत्त्व अगदी सोप्या भाषेत समजते. कुणाल आयकॉनच्या रोडवर असलेले हे पार्क सकाळी 10 ते रात्री 10 या वेळेत पर्यटकांसाठी खुले असते. त्यामुळे तुम्ही या वीकेंडला कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत इथे भेट देण्याचा प्लॅन नक्की करा. हे पार्क केवळ फिरण्यासाठीच नाही तर लहान मुलांसाठी एक उत्तम शैक्षणिक केंद्र म्हणून ओळखले जाते. येथे टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ गोष्टी कशा बनवता येतात याचे जिवंत उदाहरण पाहायला मिळत असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणपूरक विचारांना चालना मिळते. संपूर्ण पार्कमध्ये बसण्याची सुंदर व्यवस्था, उत्तम स्वच्छता आणि फिरण्यासाठी प्रशस्त मार्ग तयार करण्यात आले आहेत, ज्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनाही येथे निवांत वेळ घालवता येतो. जर तुम्ही देखील PCMC किंवा पुण्याच्या एरियामध्ये राहत असाल तर या पार्कला एकदा नक्की व्हिजिट करा आणि कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा की तुम्हाला हा पार्क कसा वाटला. आणि हो, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.